लग्नानंतरचा हा तिसरा धोंडा अगदी पहिल्यासारखाच सेलिब्रेट झाला. तो कसा ते सांगते, त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आजच्या धोंड्याचं नियोजन या माझ्या 2 नंबरच्या मावशीने केलं होतं आणि आम्ही आज तिकडेच गेलो होतो. दरवेळेप्रमाणे याही वेळी मावशीने धोंड्यासाठी जेवायला बोलवलं होतं आणि मग काय आम्ही सगळे गेलो होतो. आधी गेल्या गेल्या औक्षण करून घेतलं. बरं, हा धोंडा तिसऱ्यांदा होता, तरीही मावशी यांना ओळखताना थरथर कापत होती. नंतर मोठ्या वहिनींनी औक्षण केलं आणि त्या यासाठी हसत होत्या की आम्ही आज सकाळपासून इथं आलोय, पण ते आले नव्हते, ते उशिरा आले. ते आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं आणि पुन्हा औक्षण करून घेतलं. आलेले पाहुणे पुन्हा बाहेर घेऊन फॉर्मॅलिटी करत आत घेताना त्या हसत होत्या. त्यानंतर ज्या माझ्या 2 नंबरच्या वहिनी, त्यांनी पण ओळून घेतलं, अनारसे दारातच खाऊ घातले आणि नंतर घरात घेतलं. या सगळ्यात वहिनींची नावं सांगायची राहिली. ज्या पहिल्या मोठ्या वहिनी होत्या त्यांचं नाव अर्चना वहिनी आणि ह्या आहेत त्यात निकिता वहिनी. आता सांगताना आणि तुम्हालाही समजताना थोडंसं लवकर लक्षात येईल. असं आम्ही घरात आलो, पण हे फक्त दाखवण्यापुरतं. तसं तर आम्ही आज दुपारीच आलो होतो, कारण आजी तिथं आल्या होत्या आणि माझ्या सगळ्या मावश्या पण तिथं आल्या होत्या. त्याच्यासाठीच मी त्यांची ओटी भरायला असं लवकर घरी आले होते. आजी घरी आली होती, त्याच्यामुळे मावशींनी सगळ्या ओट्या भरून घेतली. पण यात एक मावशी माझी मिस होती, जी सगळ्यात मोठी, तिचं काही काम होतं त्याच्यामुळे ती आली नव्हती. या सगळ्या साड्यांचं नियोजन आम्ही दोघी बहिणींनी लावलं होतं या मावशांसाठी. पण त्याआधी मला टोटल 5 आई धरून 5 बहिणी आहेत, त्या 5 मावश्या आहेत मला, आणि त्या सगळ्या त्यांच्या आईची म्हणजे माझ्या आजीची ओटी भरत होत्या. ओटी भरली, फोटोज काढले, अनारसे खाऊ घातले. त्याच्यामुळे खूप छान वाटलं. आणि त्यानंतर आमच्या दोघी बहिणींचा नंबर आला. तो हा असा. माझी आई धरून या 5 मावश्या आहेत, पण आज 4च इथं होत्या, कारण सगळ्यात मोठी मावशी माझी आलेली नव्हती. तरीही या मावशीपासून आम्ही ओटी भरायला सुरुवात केली. ही माझी 2 नंबरची मावशी, जिने या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. नंतर ही 3 नंबरची मावशी, जिचीही मी ओटी भरून घेतली. नंतर शेजारी दिसते ती आई. आईची व्हिडिओ क्लिप शूट नाही झाली, जो व्हिडिओ माझी मावशीची मुलगी म्हणजे प्रगती शूट करत होती. नंतर सगळ्यात लहान मावशीची ओटी भरून घेतली. ही सेम प्रोसेस माझ्या बहिणीनेही फॉलो केली, तीही दाखवते. तिनेही सगळ्यांना ओळून घेतलं, सगळ्यांना अनारसे खाऊ घातले आणि नंतर तिनेही सगळ्यांची ओटी भरली. तिनेही ज्यावेळी सगळ्यांना साड्या आणल्या होत्या, या दोन्ही साड्या आमच्या सगळ्यांना खूप जास्त आवडल्या. अनारशी खाऊ घातली सगळ्याच मावशांना. बरं, या सगळ्यात एक मावशी माझी मिस होती, त्याच्यामुळे वाईट वाटत होतं, पण ती असते ना तर आणखीन जास्त मजा आली असती. पण असो, हा कार्यक्रम छान एन्जॉय केला. तिलाही खूप अर्जंट काम होतं, त्याच्यामुळे ती येऊ शकली नव्हती. पण तिच्या साड्या तिच्यापर्यंत पोहोच झाल्यात. व्हिडिओ एडिट करायला वेळ झाला आहे. हा कार्यक्रम 1-2-3 दिवसापूर्वी आधी झाला आहे. व्हिडिओ एडिट करायला वेळ नाही मिळाला, तो आत्ता एडिट केला. मी जशा साड्या दिल्या सेम तशाच तिनेही साड्या सगळ्यांची ओटी भरली. आणि या आम्ही दोघी ज्या सगळ्या मावशांच्या ओट्या भरताना आमचा मानपान देऊन झाल्यानंतर आत्यासोबत आल्या होत्या, त्यांनी आत्यांचाही मानपान केला. आत्यांना अनारसे खाऊ घातले. ही माझी सगळ्यात लहान मावशी, त्यांना त्यांची मजा मस्ती एहिनी बहिणींबरोबर चाललेली असती, तीही थोडीशी मी शूट केली. ही अशीच मजा मस्ती करत सगळ्या मावशांनी त्यांच्या आईची आणि नंतर आम्ही दोघी बहिणींनी आमच्या आयांची अशी ओटी भरून घेतली. त्यानंतर ते आले होते, जसं की मी सांगितलं, आम्ही बाहेर जाऊन पुन्हा घरात आलो आणि नंतर ह्या फॉर्मॅलिटी सुरू झाल्या. नंतर भावाने आणि बहिणींनी आम्हालाही ओळून घेतलं, आमचंही ऑप्शन केलं, मानपान दिला. आणि नंतर दुसऱ्या बारक्या भावाने, हा माझा मोठा भाऊ, मोठ्या भावाने फुल मानपान दिला. त्यानंतर बारक्या भावाने अनारसे घेऊन ओळून घेतलं, औक्षण केलं. आणि नंतर हा असा पुरणपोळीचा छान असा स्वयंपाक केला होता. अनारसे, धोंडे आणि पुरणपोळीचा मस्त बेत होता. याच्यावरती ताव मारला.
असा झाला छान धोंड्याचा कार्यक्रम. कार रात्री यायला खूप जास्त लेट झालं, त्याच्यामुळे काही शूट करायला नाही झालं, म्हणजे केलं पण नाही. कारण येताना स्वामीनी बऱ्यापैकी झोपली होती आणि आल्यानंतर तिची अर्धवट झोप झाली. ती खूप जास्त झोपी आली, त्याच्यामुळे तिला लगेच झोपी घातलं आणि मग आम्ही सगळे पण थकलो होतो, तर आम्ही सगळे झोपलो. मग डायरेक्ट नेक्स्ट डे असा होता झाला काल आमचा धोंड्याचा कार्यक्रम. दरवर्षी म्हणजे हा तिसरा धोंडा आहे लग्नानंतरचा, पण दरवेळी मावशी बोलवते आणि इतका छान दरवेळी मानपान देऊन धोंड्याचा कार्यक्रम सेलिब्रेट होतो. यावेळी फक्त तो जास्त शूट केला गेला, दरवेळी फक्त असाच फोटोज वगैरे काढणं होतात. जर ते फोटो सापडलेत ना तर मी या व्हिडिओमध्ये नक्की लावण्याचा प्रयत्न करेल, जर ते सापडले तर. पण दरवेळेस तिने मला साडी दिलेली आहे, जोडवी पण केलेली आहे, ज्या माझ्या मोठ्या मावशीने केली होती. अनारसे देऊन ऑप्शन वगैरे केलं व्यवस्थित, सगळा छान असा कार्यक्रम पार पडला, तो सगळ्यांना आवडला. साड्या पण खूप छान दिल्यात, आम्ही बहिणींनी दिलेल्या साड्या पण त्या सगळ्यांना आवडल्या. सगळ्यात मोठ्या मावशीच्या साड्या पण आईकडे दिल्या होत्या, आईने तिच्याजवळ पोचवल्या, तिलाही छान आवडल्या, तिचाही फोन आला होता. असा होता छान धोंड्याचा कार्यक्रम. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.